नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे. तर बघा मित्रांनो, आजपासून आपण अंकगणिताच्या बेसिकला सुरुवात करणार आहोत. एकदम झिरोपासून बेसिक राहणार आहे मित्रांनो आणि आज हे काय तर क्लास नंबर तुमची 1 राहणार आहे. कशाची तर बेसिकची. बघा, तुम्ही सरळ सेवेची तयारी करत असाल, पोलीस भरतीची तयारी करत असाल किंवा वनरक्षक किंवा सरळ सेवेमध्ये मोडणाऱ्या अनेक एक्झामची तयारी करत असाल, तर त्या सर्वांसाठी हे तुमची बॅच सफिशियंट आहे मित्रांनो. तेवढा काही आपण कव्हर करून घेणार. आणखी ह्या बॅचमध्ये विशेषतः सांगतो मी तुम्हाला, की कोणत्या पद्धतीने आपण याच्यावर काम करणार. तर बघा, एकदम तुमची झिरो पासून बॅच राहणार आहे. झिरो पासून एकदम ॲडव्हान्स पर्यंत. ठीक आहे, त्याच्यात तर काही संदेह नाही. आणि कोणत्या पद्धतीने चालणार बघा. पहिला पॉईंट, सोमवारपासून तुमचे शुक्रवारपर्यंत मी क्लासेस घेण्याचा प्रयत्न करणार. हे रेग्युलर तुमचे क्लासेस चालणार सोमवारपासून शुक्रवारपर्यंत. आणि राहिला प्रश्न शनिवार रविवार. शनिवार आणि रविवार, शनिवारी आपण रिव्हिजन घेणार जेवढा हप्तेभरात आपण शिकला ते, आणि रविवारी आपण प्रश्नांची मिक्स प्रश्नांची काय करणार तर प्रॅक्टिस करणार. अशा पद्धतीने तुमची हे बॅच चालणार. आणि एक गोष्ट याच्यात, बुद्धिमत्ताचे पण क्लास येणार मित्रांनो. ठीक आहे, गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही घेणार आपण. एक गोष्ट याच्यात, ज्या पद्धतीने मी ऑफलाईन शिकवतो, ज्या पद्धतीने मी ऑफलाईन डाटा देतो, त्याच पद्धतीने तुम्हाला इथं तो डाटा मिळणार मित्रांनो. सर्व काही गोष्टी ज्या पद्धतीने मी ऑफलाईन शिकवतो, विद्यार्थ्यांना समोर बसवून शिकवतो, त्याच पद्धतीने सर्वच्या सर्व गोष्टी इथं चालणार. तर चला जास्त न बोलता आपण काय करू तर आपल्या क्लासला सुरुवात करू. आणखी एक क्लास, हे काही बेसिकची क्लास आहे. बेसिकचे आणखी तुमचे कमीत कमी 4 ते 5 क्लास होणार मित्रांनो. जास्त पण कमी नाही, 4 ते 5 क्लास तुमचे बेसिकचे होणार. आणि एकदम चांगल्या पद्धतीने आपण बेसिक शिकणार. तर मग आजच्या क्लासमध्ये काय शिकणार आहोत आपण ते पाहू. सर्वात आधी PDF साठी काय करायचे आहे तुम्हाला, आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे आहे. कोणती आहे तर बघा, मी शिपाई महाराष्ट्राचं ही काय आहे तर आपले टेलिग्राम चॅनल आहे. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे मित्रांनो, ते तुम्ही जॉईन करून घ्याल. आज काय पाहणार आहोत, अंकगणिताच्या बेसिकला सुरुवात करणार आहोत आपण. आणि हे काय आहे तर क्लास नंबर 1 आहे. बघा, बेसिक म्हणलं की काय येणार सर्वात आधी बघा, बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार. ठीक आहे, हा भागाकार आहे. ह्या गोष्टी तुम्हाला यायला पाहिजेत. तर मग का मी तुम्हाला बेरीज करायला शिकवणार का नाही, बेरीज करायला नाही शिकवणार मित्रांनो. हा, जे मोठ्यात मोठी, जसे बघा, मोठ्यात मोठी बेरीज झाली, मोठ्यात मोठी वजाबाकी झाली, गुणाकार झाला, भागाकार झाला, हे शॉर्ट मध्ये कसे काढायचे, तोंडी कसे काढायचे, याच्यावरती ऑलरेडी आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहे मित्रांनो. जर तुम्ही म्हणाल की सर आणखी आम्हाला ते डबल क्लासेस रिपीट करून द्या, कमेंट करा, मी डबल अपलोड करून देणार ते क्लासेस. पण ते तुम्हाला बघायचे आहे. मग आज काय शिकणार आपण तर बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार यांचे नियम शिकणार. त्याला आपण प्लस मायनस रूल म्हणतो मित्रांनो. हे शिकणार आहोत आपण ह्या क्लासमध्ये. चला सीधा आता पाहूया ते कोणते नियम आहेत. बघा, सर्वात आधी पाहू आपण बेरीज आणि वजाबाकीचे नियम. की नेमकं बेरीज आणि वजाबाकीचे नियम काय असतात. बघा, ह्या काय आहेत तर ह्या आहेत संख्या. ही संख्या नंबर 1 आहे मित्रांनो. संख्या क्रमांक काहीतरी 1 आणि हे संख्या क्रमांक 2. मग काय याच्यात होणार, कसं काय होणार तर ते पहा. दोन गोष्टी राहतात याच्यात. बघा, ही पहिली संख्या समजा आणि हे दुसरी संख्या समजा. जर बघा, पहिली आणि दुसरी संख्या जर प्लस मध्ये असेल, काय म्हणलो मी, पहिली आणि दुसरी संख्या देखील काय असेल तर प्लस मध्ये असेल, तर चिन्ह इथं काय येणार तुमचं, इथे येणार चिन्ह. आणि इकडे येणार प्रक्रिया की तुम्ही काय कराल. बघा, जसं जर दोन्ही संख्या जर प्लस मध्ये असेल तर तुमचं चिन्ह येणार मित्रांनो प्लसचा. दोन्ही संख्या जर प्लस मध्ये असेल तर चिन्ह काय येणार प्लसच्या. आणि दोन्ही संख्यांची काय करणार तर तुम्ही बेरीज. दोन्ही संख्यांची काय होणार तर बेरीज. कसं पहा, एखादं उदाहरण घेऊन सांगतो मी तुम्हाला. जसं पहा, इकडे उदाहरण घेऊ आपण. बघा, +4 +2 काय होणार. बघा, दोन्ही संख्या कशा आहेत प्लस मध्ये. हा जनरली बघा, हा जो समोर मी +4 लिहिलाय मित्रांनो, हा जनरली आपण असा प्लस लिहत नाही, हा असाच लिहितो. चारही लिहिला असला तरी त्याच्या पुढे काय असतो, प्लसचा चिन्ह असतो, हे लक्षात ठेवा. पण तुम्हाला समजण्यासाठी मी आता इथं प्लस लिहितो. बघा, +4 +2 काय म्हणलो मी,
जर दोन्ही संख्या प्लसमध्ये असतील तुमच्या, तर चिन्ह कशाच्या देणार तुम्ही? प्लसच्या. बघा दोन्ही संख्या प्लसमध्ये, चिन्ह कशाच्या देणार? प्लसच्या. आणि प्रक्रिया कोणती करणार? तर आपण करणार त्याची बेरीज. म्हणजे काय होणार? 4 आणि 2 किती होणार? तर मित्रांनो 6. म्हणजे याच्या उत्तर किती येणार? +6. अशा पद्धतीने हा नियम लागू होणार. चला दुसरा नियम पाहू. बघा दुसरा नियम काय म्हणते? जर एक संख्या प्लसमध्ये असेल, एक संख्या प्लसमध्ये असेल आणि दुसरी संख्या जर मायनसमध्ये असेल, तर अशा वेळेस काय करायचं? तर बघा मित्रांनो, अशा वेळेस मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मोठ्या संख्येच्या चिन्ह. अशा वेळेस काय करणार? तर आपण अशा वेळेस मोठ्या संख्येचे चिन्ह देणार आणि मग प्रक्रिया काय करणार? तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणार. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणार. लहान संख्या वजा. हा पण पाहून घ्या मित्रांनो, याच्या पण सारखंच आहे. बघा एक संख्या प्लसमध्ये असेल आणि दुसरी संख्या मायनसमध्ये असेल किंवा पहिली संख्या मायनसमध्ये आणि दुसरी संख्या प्लसमध्ये असेल, तर अशा वेळेस दोन्ही नियम सारखेच आहेत मित्रांनो. बघा याच्यात पण काय, जर एक संख्या मायनसमध्ये आणि दुसरी संख्या प्लसमध्ये असेल, तर काय करणार तुम्ही? मोठ्या संख्येचं चिन्ह आणि काय करणार? तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणार. ह्या दोघांसाठी पण नियम सारखेच आहेत. यांच्यासाठी काही नियम सारखे. ह्या दोघांसाठी पण नियम सारखे आहेत. काय? जर एक संख्या प्लसमध्ये असेल आणि दुसरी संख्या मायनसमध्ये असेल किंवा पहिली संख्या मायनसमध्ये आणि दुसरी संख्या प्लसमध्ये असेल, तर अशा वेळेस काय करायचं? तर मोठ्या संख्येचं चिन्ह आणि मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा. कसं होणार ते पाहू. बघा पहिल्याचं उदाहरण घेतो मी, हाच घेतो. +4 -6. काय केलं आपण? +4 -6. बघा एक संख्या प्लसमध्ये आहे आणि एक संख्या काय आहे? तर मायनसमध्ये. तर अशा वेळेस काय म्हणलो मी? मोठ्या संख्येचं चिन्ह वापरायचे आहे. 4 मोठा आहे का 6 मोठा आहे? तर तुम्ही म्हणाल सर 6 मोठा आहे आणि 6 ला चिन्ह कोणतं आहे? मायनसचं. तर चिन्ह कोणतं येणार मग इथं? मायनसचं येणार. आणि मग काय करायची आहे? प्रक्रिया कोणती करायची आहे? हा तर झाला चिन्हाचा. जर एक संख्या प्लसमध्ये असेल आणि दुसरी संख्या मायनसमध्ये असेल, तर मोठ्या संख्येचं चिन्ह हा झाला चिन्हाचा. मग प्रक्रिया कोणती करणार? तर बघा मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करणार? तर आपण वजा करणार. तर मोठी संख्या कोणती आहे? मोठी संख्या आहे 6. 6 मधून 4 वजा करणार. 6 मधून 4 गेले किती राहिले? 2. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर किती येणार तुमच्या? -2. ह्या प्रश्नाचं उत्तर किती येणार? -2. तसे जर का दुसरं उदाहरण, पुढे आणखी आपण उदाहरणं घेणारच मित्रांनो, पण हे तुम्हाला समजण्यासाठी छोटे छोटे उदाहरणं सांगत आहे मी. दुसरा पहा, एक संख्या मायनसमध्ये असेल आणि दुसरी संख्या प्लसमध्ये असेल, अशा वेळेस काय करणार? तर मोठ्या संख्येचे चिन्ह आणि मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा. जसं पहा, -8 अधिक 12. काय केलंय? -8 अधिक 12. तर काय म्हणते? जर एक संख्या मायनसमध्ये असेल आणि दुसरी संख्या प्लसमध्ये, तेच दिलंय एक संख्या मायनसमध्ये आणि दुसरी संख्या प्लसमध्ये, तर मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या कोणती दिसत आहे आता तुम्हाला? 12. 12चं चिन्ह कोणतं आहे? तर प्लस आहे. तर काय द्यावं लागेल? प्लस द्यावं लागेल. आणि नंतर काय करणार आपण? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा. मोठी संख्या कोणती आहे? 12. लहान संख्या आहे 8. म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. 12तून 8 गेले किती राहणार? 4. म्हणजे तुमचं उत्तर किती येणार? तर +4. उत्तर किती येणार तुमचा? +4. समजलं? चला. आता लास्ट पहा याच्यातला मित्रांनो, प्लस मायनसच्या रूल मधला. जर दोन्ही संख्या मायनसमध्ये असतील, काय तर दोन्ही संख्या मायनसमध्ये असतील, तर अशा वेळेस काय करायचं? तर सिम्पली जर दोन्ही संख्या मायनसमध्ये असेल मित्रांनो, तर चिन्ह द्यायचं मायनसचा. चिन्ह कशाचं देणार तुम्ही? मायनसचा. दोन्ही संख्या जर मायनसमध्ये असेल, तर चिन्ह कशाचं देणार तुम्ही? मायनसचा. आणि मग प्रक्रिया काय करणार? तर दोन्ही संख्येची बेरीज. दोन्ही संख्येची बेरीज. बस हे 4 नियम आहेत मित्रांनो, वजाबाकी, बेरीज वजाबाकीचे. अख्खाच्या अख्खा अंकगणित शिकाल तुम्हाला, पण हे तुमचे साथ नाही सोडणार. म्हणून बिलकुल यांना तोंडपाठच करून ठेवा तुम्ही. काय म्हणलो मी? जर दोन्ही संख्या मायनसमध्ये असेल, तर चिन्ह कशाच्या देणार आपण? मायनसच्या. आणि दोन्ही संख्यांची काय होणार? तर बेरीज होणार. उदाहरण पाहू एखादा आपण. बघा, -3 -9. काय आहे? दोन्ही संख्या मायनसमध्ये आहे. जर दोन्ही संख्या मायनसमध्ये आहे, तर बघा चिन्ह काय सांगितलं मी? चिन्ह द्यायच्या मायनसच्या. चिन्ह काय देणार आपण? मायनसचा. बघा दोन्ही संख्या मायनसमध्ये आहे, चिन्ह देणार आपण मायनसचा. आणि मग दोन्ही संख्यांची काय करणार? तर बेरीज करणार. दोन्ही संख्यांची काय होणार? बेरीज होणार. बघा 9 आणि 3 किती होतात? तर 12. म्हणजे याचं उत्तर किती येणार तुमच्या मित्रांनो? -12.
समजलं कोणत्या पद्धतीने फॉर्म्युले आहेत किंवा नियम आहेत, रूल आहेत? तर बघा एकदा पुन्हा रिपीट करू. बघा, जर दोन्ही संख्या प्लसमध्ये असेल तर चिन्ह प्लसच्या आणि प्रक्रिया काय करणार तर तुम्ही बेरीज करणार. जर एक चिन्ह प्लसमध्ये असेल आणि दुसरा मायनसमध्ये किंवा पहिला मायनसमध्ये आणि दुसरा प्लसमध्ये असेल तर काय करणार अशा वेळेस? मोठ्या संख्येच्या चिन्ह आणि मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा. बघा, दोन्ही संख्या जर मायनसमध्ये असेल तर चिन्ह मायनसच्या आणि दोन्ही संख्यांची बेरीज. फॉर्म्युले पाठांतर किंवा हे नियम पाठांतर होतील आणि हे नियम तुम्हाला तोंडपाठात पाहिजेत मित्रांनो. जर हे नियम तुम्हाला तोंडपाठ नसतील तर तुम्ही गणित सोडवू शकत नाही. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. समजलं? चला, तर याच्यावरचे काही आता जे पेपरला विचारले गेले आहेत किंवा एक प्रॅक्टिस म्हणून याच्यावरचे काही उदाहरणं घेऊ मित्रांनो आपण. चला, काय होणार? पहा. -11 अधिक 18. एक संख्या मायनसमध्ये आहे, एक संख्या प्लसमध्ये आहे. चिन्ह मोठ्या संख्येच्या. मोठी संख्या कोणती आहे? 18 आहे मित्रांनो. तर काय होणार? प्लसच्या चिन्ह. आणि काय करतो मग आपण? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा. 18 मधून 11 गेले किती राहणार? 7. म्हणजे उत्तर काय येणार ह्या प्रश्नाचं तुमच्या +7. समजलं का? चला, तशासारखं याचं सांगा. बघा, मोठी संख्या कोणती आहे? 27 आहे आणि तिचं चिन्ह कोणतं आहे? मायनसचं आहे. तर एक संख्या मायनसमध्ये दुसरी संख्या प्लसमध्ये तर काय करतो आपण? मोठ्या संख्येचं चिन्ह. मोठी संख्या 27. 27चं चिन्ह दिला आपण आणि मग काय करतो? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा. 27 मधून 14 गेले. किती राहते? 13. जर तुम्हाला असं डायरेक्ट येत नसेल येत तोंडी, तर आता सध्या तुम्ही करू शकता 27 वजा 14 असे करून पहा. पण करा. बघा, 7तून 4 गेले 3, 2तून 1 गेला 1. किती आलं? 13. नसेल येत तोंडी तर करून पहा, पण करा. केल्याशिवाय पर्याय नाही. चला, आता इथं पहा मित्रांनो, इथं 3 वेळा दिलाय. काय दिलाय? आतापर्यंत आपण पहिला 2 अंकाच उदाहरण घेतलं होतं, त्याच्यात पण किती होते? 2च नंबर होते. आता संख्या किती झाल्या? आता संख्या झाल्या 3. मग याला कसं सोडवायचं? एक तर बघा, तुम्ही डायरेक्ट 2-2 च्या पेअर करून सोडवू शकते मित्रांनो. किंवा मग पाहू शकते, जे मायनस मायनस आहेत त्यांना आधी सोडवू शकता. तुम्ही कसं पण सोडवू शकता. मी सध्या तुम्हाला बिलकुल बेसिक पद्धतीने सांगतो आणि मग डायरेक्ट तोंडी पण कसं करायचं ते सांगतो. बघा, काय होणार? 2-2 चे पेअर घेऊन सोडवू. एक संख्या मायनसमध्ये आहे, एक संख्या प्लसमध्ये आहे. चिन्ह मोठ्या संख्येचा. मोठी संख्या कोणती आहे? 19. 19चं चिन्ह आहे मायनस. मग काय होणार? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा. 19 मधून 15 गेले किती राहणार? 4 आणि हे -27 जसेचे तसे. बघा, काय होणार मग? दोन्ही संख्या मायनसमध्ये आहेत तर चिन्ह मायनसचा आणि दोन्ही संख्यांची काय होणार तर बेरीज होणार. 4 आणि 27 किती होतात मित्रांनो तर 31. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर किती येणार तुमचा? -31. समजलं? दुसरी पद्धत पाहिजे याला कसं आपण डायरेक्ट तोंडी पण सोडवू शकतो. जर तुमचं कॅल्क्युलेशन चांगले असेल, तुम्हाला नियम जर चांगल्याने पाठांतर असतील, तर तुम्ही याला डायरेक्ट तोंडी सोडवू शकता. कसं तोंडी? बघा, आपल्याला माहित आहे -19 अधिक 15 किती होतात? -4. -4 -27 काय होणार तर -31. तर हे कसं तुम्हाला तोंडपाठ जेव्हापर्यंत नियम नाही होत, तेव्हापर्यंत तुम्ही ते सोडवू नाही शकत. ठीक आहे, सध्या बेसिक पद्धतीने चला, काही हरकत नाही. चला, पुढचं पाहूया. बघा, हे चांगले प्रश्न आहेत. बघा, एक संख्या मायनसमध्ये आहे, एक संख्या प्लसमध्ये आहे. पण दोन्ही संख्या काय आहेत तर समान आहेत. मला वाटते दोन्ही पण रिपीट रिपीट झाले आहेत. इथं मला वाटते मायनसचं चिन्ह आहे. एक मिनिट. हा इथं आहे ना, इथं हा मायनसचं चिन्ह आहे. हम्म. चला, द्या आता लक्ष. बघा, एक संख्या मायनसमध्ये आहे, एक संख्या प्लसमध्ये आहे, पण दोन्ही संख्या सारख्याच आहेत. दोन्ही संख्या काय आहेत? सारख्याच आहेत. जर दोन्ही संख्या सारख्या असतील अशा वेळेस, तर याचं उत्तर शून्य येतो मित्रांनो. कारण की सारख्या संख्येतून सारख्या संख्येला वजा केल्यावर उत्तर काय येणार? शून्यच येणार. मोठी संख्या तर काही आहे नाही. जसं पहा ना, याच्या जर याला लिहायचं झालं तर मी याला असं पण लिहू शकतो. 6 - 6 0. 8 -8 अधिक 8 याचं पण उत्तर काय येणार तर 0. अथवा एखादा अल्फाबेट पण राहू दे किंवा अक्षर राहू दे, जसा -a अधिक a याचा अर्थ काय होणार? 0च होणार किंवा a - a याचा अर्थ काय होणार तर 0च होणार. बघा, सारख्या संख्येतून सारख्या संख्येला वजा केलं तर त्याचं उत्तर काय येणार? 0 येणार. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर काय येणार तुमचा? 0 येणार. ठीक आहे, इकडे पहा आता. दोन्ही संख्या काय आहेत? मायनसमध्ये आहेत. तर चिन्ह कशाचा देणार आपण? मायनसचा. आणि दोन्ही संख्यांची काय करणार तर बेरीज करणार. 6 आणि 6 12. 6 आणि 6 12. बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर काय येणार तर 0 येणार आणि ह्या प्रश्नाचं उत्तर किती येणार तर -12 येणार. समजलं? चला, पुढे पाहूया.
चला पुढचे उदाहरण पहा बरं आता. यांना कसं सोडवणार पहा. आपण आता काय सध्या बेसिक पद्धतीनेच जाणार मित्रांनो, कारण की आपल्याला नियम पाठांतर करायचे आहेत. म्हणून त्या याने आपण बेसिक पद्धतीने जाणार. बघा 2-2च्या पेअर बनवणार आपण. हे 2 पेअर आणि हे 2 पेअर यांना काही एकत्र सोडवणार. कसं होणार बघा. एक संख्या प्लस मध्ये आहे, एक संख्या मायनस मध्ये आहे. चिन्ह कशाचं देणार? मोठी संख्या. मोठी संख्या काय आहे? 51. आणि 51 मधून 34 गेले किती राहतात? 17 राहतात. बरोबर आहे. नाही आहेत तर काय करायचे आहे तुम्हाला? बिलकुल अशा पद्धतीने करायचे आहे. 51 मायनस 34 काय होणार? 11तून 4 गेले 7 राहणार. हातच्या एक 5तून 4 गेले किती राहणार? 1 म्हणजे किती राहिले? 17 मायनस 17. इकडे पहा. दोन्ही संख्या काय आहेत प्लस मध्ये तर चिन्ह प्लसच्या आणि दोन्ही संख्यांची काय होणार तर बेरीज होणार. बघा 25 आणि 27 किती होतात तर 52 होतात. नाही आहेत बेसिक पद्धतीने करा. बघा 5 आणि 7 12 12चे 2 हातच्या आला 1 2 आणि 2 4 4 आणि 1 किती होणार तर 5 होणार. समजलं? याच्या आपल्याला काही काम नाही हे मिटवून घेऊ. ठीक आहे. मग आता पुढे काय होणार बघा. एक संख्या मायनस मध्ये आहे, एक संख्या प्लस मध्ये आहे. चिन्ह कशाच्या देणार आपण? मोठी संख्या. मोठी संख्या काय आहे? 52. 52 ला चिन्ह आहे प्लसचा. मग काय होणार? 52 मधून 17 गेले किती राहणार? 35. नाही येत तुम्हाला डायरेक्ट असं करा. पण करून पहा मित्रांनो. 52 मधून 17 गेले नाही येत असं सोडून बघा. बघा काय होणार? 12तून 7 गेले 5 हातच्या आला 1 5तून 2 गेले किती राहणार? 3 म्हणजे किती होणार? 35. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर किती येणार? प्लस 35. बघा ज्यांना डायरेक्ट तोंडी येते, बेरीज तोंडी काढता येते, वजाबाकी काढता येते, त्यांच्यासाठी हे सोपी आहे. कशी काढायची तुम्हाला तोंडी, बेरीज, वजाबाकी कशी करायची ते सर्वचे सर्व व्हिडिओ अपलोड केलेलेच आहेत. पण मी तुम्हाला आत्ताच म्हणलो जर तुम्ही कमेंट कराल व्हिडिओच्या खाली की सर आणखी एकदा पुन्हा सांगा म्हणून तर मी रिपीट व्हिडिओ घेऊन येणार ते. ठीक आहे. चला याला सोडवा. काय कराल? 2-2चे पेअर बनवा मित्रांनो. 2-2चे पेअर केला आपण. ठीक आहे. बघा मोठी संख्या कोणती आहे? एक संख्या मायनस मध्ये आहे, एक संख्या प्लस मध्ये आहे. मोठी संख्या कोणती आहे? 47. 47चं चिन्ह काय येणार? प्लसचं येणार. मग काय होणार? 47 मधून 21 गेले किती राहणार? 26. बघा ना 7तून 1 गेले 6 आणि 4तून 2 गेले 2 म्हणजे किती राहणार? 26 राहणार. इकडे बघा एक संख्या मायनस मध्ये, एक संख्या प्लस मध्ये. कोणत्या संख्येचं चिन्ह देणार? मोठी संख्या. मोठी संख्या काय आहे? 39. 39चं चिन्ह आहे प्लसचा आणि मोठ्या संख्येतून लहान संख्या काय होणार? वजा होणार. 39 मधून 16 गेले किती राहणार? बघा 9तून 6 गेले 3 3तून 1 गेला किती? 2. तर किती वाजले बघा. दोन्ही संख्या प्लस मध्ये आल्या तर दोन्ही संख्या जर प्लस मध्ये असतील तर चिन्ह कशाचा देणार आपण? प्लसचा आणि दोन्ही संख्येची काय होणार तर बेरीज होणार. बघा 6 आणि 3 किती होणार? 9. 2 आणि 2 किती होणार? 4. म्हणजे उत्तर किती येणार याच्या? प्लस 49. समजत आहे का तुम्हाला? अशाच पद्धतीने बाकीचे पण सोडवायचे आहेत मित्रांनो. चला बघा हा उदाहरण घेण्या अगोदर मी माझ्याकडून काही उदाहरणं देतो तुम्हाला. बघा पहिलं उदाहरण घेऊ. -8 -3 -7. ठीक आहे. दुसरा उदाहरण -12 -11 -10 अधिक 9. हे अशा पद्धतीचे उदाहरण आहेत. ठीक आहे. बघा तिन्ही वेळा काय दिलंय मित्रांनो? मायनसचं चिन्ह. बघा 2 किंवा 2 पेक्षा जर मायनसचं चिन्ह असेल, काय म्हणलो मी? नोट लिहून घ्याली एक. 2 किंवा 2 किंवा 2 पेक्षा जास्त 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेळा 2 पेक्षा जास्त वेळा मायनसचा चिन्ह असेल मायनसचा चिन्ह असेल चिन्ह असेल तर तर चिन्ह मायनसचा द्यायचा. चिन्ह मायनसचा आणि सर्व संख्यांची बेरीज आणि सर्व संख्यांची बेरीज. काय आहे मित्रांनो? हे एक नोट लिहून घ्याल. काय म्हणते? 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेळा मायनसचा चिन्ह असेल
2 किंवा 2 पेक्षा जास्त वेळा काय असेल मायनसचं चिन्ह. बघा याच्यात किती वेळा मायनसचं चिन्ह आलाय? 3 वेळा. तर काय म्हणते चिन्ह मायनसचं द्या म्हणते. चिन्ह काय देण्याचे आहे? मायनस. बघा इथं किती वेळा चिन्ह आलाय? 3 वेळा मायनस आहे तर चिन्ह काय देणार आपण? मायनस देणार. कारण की 2 पेक्षा जास्त वेळ आहे आणि मग काय म्हणते सर्व संख्यांची बेरीज करायची म्हणते. सर्व संख्यांची काय करायची तर बेरीज. बघा चिन्ह काय येणार तुमच्या मायनसचा. मग बेरीज करा. 8 आणि 3 11. 11 आणि 7 किती होतात तर 18. किती होणार? 18 होणार मित्रांनो. म्हणजे ह्या म्हणजे याच्या उत्तर काय येणार तुमचा -18. समजलं? 2 किंवा 2 पेक्षा बघा 4 वेळाही असते तरी काय आपण मायनसचं चिन्ह दिलं असतं आणि त्यांची काय केलं असतं तर बेरीज केला असता. आता इथं पहा. इथं कसं सोडवाल? बघा 1, 2, 3. 3 वेळा काय आलाय तुमच्या मायनसचं चिन्ह आलाय. तर त्याच्यासाठी काय द्याल तुम्ही? मायनसचं चिन्ह द्याल. बरोबर आहे का नाही? आणि सर्वांची काय कराल तर बेरीज कराल. बघा 12 आणि 11 किती होतात? 23. 23 आणि 10 किती होतात? 33. तर ह्या 3 संख्यांचं उत्तर किती येणार? -33 आणि अधिक काय होणार तर 9. आता हे सोडवता येते मित्रांनो तुम्हाला बघा. एक संख्या मायनसमध्ये, एक संख्या काय आहे प्लसमध्ये, तर अशा वेळेस काय मोठ्या संख्येच्या चिन्ह. मोठी संख्या काय आहे? 33. 33च्या चिन्ह आहे मायनस आणि मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करणार तर आपण वजा करणार. काय होणार? 33 मधून 9 गेले किती राहणार तर 24. म्हणजे याच्या उत्तर काय येणार? -24. समजलं? आणखी माझ्याकडून काही उदाहरणं घ्या मित्रांनो तुमच्यासाठी होमवर्क म्हणून. तिसरा -2 -4 -8 -13 -21 बरोबर किती होणार? कमेंट करून सांगायचे आहे तुम्हाला. -5 -3 -2 -18 अधिक 19 -20. हा पण याच्या पण उत्तर काय येणार ते सांगायचं आहे. बघा कसे सोडवणार. आधी बघायचं मायनस मायनस. बघा इथपासून इथपर्यंत मायनस आहे आणि हा एक मायनस आहे. तर मायनसचे चिन्ह झाले किती वेळा? 1, 2, 3, 4, 5 वेळा. 5 वेळा काय आहेत मायनसचे चिन्ह आहेत तर त्याच्या काय घेणार तुम्ही? एकच वेळा. बरं हा मी सोडवून देतो. काय घेणार आपण त्याच्या एकच चिन्ह घेणार काय मायनसचा आणि सर्वांची काय करणार तर आपण बेरीज. बघा 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, 10 आणि 18 किती होतात? 28, 28 आणि 20 किती होतात तर मित्रांनो 48. म्हणजे काय होणार? -48 आणि हा +19 सुटलाय तर याला +19 जसेचे तसे लिहिणार. आता याच्या आन्सर कमेंटमध्ये करू शकता ना तुम्ही. एक संख्या मायनसमध्ये, एक संख्या प्लसमध्ये. समजलं? तर हे अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचे आहेत मित्रांनो. हे नोट लक्षात ठेवाल तुम्ही, सर्व काही होऊन जाईल. ठीक आहे. याच्या तुम्ही कमेंट करून उत्तर सांगा आणि याच्या पण कमेंट करून उत्तर सांगा. ठीक आहे. पाहूया पुढचे प्रश्न. चला. बघा. याला तेच सोडवायचे आहे. बघा. डायरेक्ट सोडवायचं की बेसिक पद्धतीने सांगू? चला थोडं डायरेक्टच पाहू आपण. बघा. 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा. मायनसचं चिन्ह किती वेळा आलाय मित्रांनो? 3 वेळा आलाय. तर काय कराल आधी तुम्ही? मायनसचं चिन्ह द्याल आणि सर्वांची बेरीज कराल आणि जे प्लसमध्ये सुटलेत त्यांची काय कराल? बेरीज कराल. तर आधी एकदा काय बेसिक पद्धतीनेच करू. काय करणार आपण? 2-2 च्या जोड्या बनवू. ठीक आहे. 2-2 च्या जोड्या बनवला आपण. काय होणार बघा? एक संख्या प्लसमध्ये आहे, एक संख्या मायनसमध्ये आहे. मोठ्या संख्येच्या चिन्ह मोठी संख्या 35. 35 मधून 14 गेले. किती राहणार? किती राहणार? 21. बघा ना 5 4 गेले, 1 राहिला. 3 1 गेले किती राहणार? 2. म्हणजे याचं उत्तर किती येणार? -21. इकडे पहा. एक संख्या प्लसमध्ये आहे, एक संख्या मायनसमध्ये आहे. मोठी संख्या कोणती आहे? 41. 41चा चिन्ह आहे प्लसचा. मग काय होणार? 41 मधून 29 गेले. किती राहणार? हे 2 आणि ते किती 10 म्हणजे किती 12. नाही येत तुम्हाला डायरेक्ट 41 मधून 29 वजा करा. किती 12च येणार ना. 11तून 9 गेले किती राहणार? 2. हातच्या आला 1 किती 12च. ठीक आहे. 41 मधून 29 केले किती राहणार? 12 राहणार. बघा एक संख्या प्लसमध्ये आहे, एक संख्या मायनसमध्ये आहे. काय कराल? मोठ्या संख्येच्या चिन्ह द्या. मोठी संख्या काय आहे तर मित्रांनो 51. तर 51चं चिन्ह काय येणार? मायनसचा आणि मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करणार तर तुम्ही वजा करणार. 51 मधून 15 गेले. डायरेक्ट नाही येत. सोडून पहा. 51 मधून 15 गेले. किती राहणार बघा? 11तून 5 गेले किती राहणार? 6 आणि 5तून 2 गेले किती राहणार? 3 म्हणजे किती येणार? 36. हा येणार -36. आता सोडवू शकते तुम्ही याला. बघा आता पण काय करायचं? आता पण 2 2 च्या पेअर. बघा
ह्या दोनच्या पेर धरा, त्याला नंतर सोडवा. बघा एक संख्या मायनसमध्ये, एक संख्या प्लसमध्ये, चिन्ह मोठ्या संख्येच्या. एक संख्या मायनसमध्ये आणि एक संख्या प्लसमध्ये दिसली तर हमखास चिन्ह कशाच्या? मोठ्या संख्येचा. मोठी संख्या काय आहे? 21. 21चं चिन्ह द्या तुम्ही मायनस. ठीक आहे. 21 मधून 12 गेले किती राहणार? 9. म्हणजे काय होणार? -9. आणि हा इकडे काय होणार? -36. आता बघा दोन्ही संख्या काय मिळाल्या आपल्याला? दोन्ही संख्या मिळाल्या मायनसमध्ये, तर चिन्ह कशाच्या? मायनसच्या. आणि दोन्ही संख्यांची काय होणार? बेरीज. बघा 9 आणि 36 किती होणार? तर मित्रांनो 45. म्हणजे याचं उत्तर किती येणार मित्रांनो? -45. ठीक आहे. हे झाले बेसिक पद्धतीनं. तुम्ही काय करू शकता? आधी जे मायनस मायनस मध्ये दिलेत यांचे चिन्ह मायनसच्या देऊन सर्वांची बेरीज करू शकता, आणि जे प्लस मध्ये दिलेत त्यांची बेरीज करू शकता, आणि मग त्याच्यानुसार करू शकता. कसं होणार बघा, मी सांगतो तुम्हाला बाजूला समजून. बघा प्लस मध्ये काय आहे? 14. एक मिनिट. प्लस मध्ये काय आहेत? 14, 41 आणि 15 यांची काय होणार? बेरीज. बघा 14, 41 आणि काय होणार? 15 यांची काय होणार? बेरीज. बघा 4 आणि 1 5, 5 आणि 5 10, 10च्या शून्य, हातच्या आला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 4 6, 6 आणि 1 किती? 7. तर हे प्लस वाले किती आले? 70. प्लस वाले आले 70 मध्ये. आता बघा मायनसचं चिन्ह, मायनसचं चिन्ह द्यायचं उत्तरामध्ये. बघा काय आहे? -35 आहे, -29 आहे, आणि काय आहे? तर -51 आहे. हे तोंडी करावं लागते मित्रांनो. ठीक आहे. जर तुम्हाला डायरेक्ट उत्तर पाहिजे तर ह्या सर्व काही गोष्टी तोंडी कराव्या लागते, पण मी तुम्हाला काही लिहून सांगत आहो. बघा तिन्ही संख्या मायनस मध्ये, चिन्ह कशाचे येणार? मायनसचे येणार. करा आता बेरीज यांची. काय होणार? 5 आणि 9 14, 14 आणि 1 किती होणार? 14 आणि 1. बघा 5 आणि 9 14, 14 आणि 1 15, 15चे 5 हातचा किती आला? 1 आला. ठीक आहे. 1 आणि 3 4, 4 आणि 2 6, 6 आणि 5 किती होणार? 11. म्हणजे हे झाले -115. बघा एक संख्या प्लस मध्ये आहे, एक संख्या मायनस मध्ये आहे. चिन्ह कशाचं देणार आपण? मोठ्या संख्येचा. मोठी संख्या कोणती आहे? मिळाली आपल्याला 115. आणि मग काय करणार? 115 मधून 17 गेले किती राहणार? तर 45. तर इथं पण उत्तर किती येणार तुमचा? -45. पण ह्या गोष्टी तोंडी कराव्या लागतात मित्रांनो. हे पण सोपीच आहे. ठीक आहे. पण तुमची जर स्पीड असेल तर लवकर उत्तर निघणार. समजलं? चला पुढचं पाहूया उदाहरण. हे गोष्ट लक्षात ठेवाल तुम्ही. बघा इथं तसंच दिलंय. बघा पूर्ण मायनस दिले आहेत, फक्त एक सोडून. बघा हा देखील मायनस मध्ये, मायनस मायनस मायनस. तर काय करणार आपण? चौघांनाही मिळून मायनसच्या चिन्ह देऊ, आणि त्यांची काय करणार? तर बेरीज. आता तोंडीच करा. बघा 7 आणि 1 काय होणार? 8. 8 आणि 1 9. 9 आणि 9 18. 18चे 8, हातच्या आला 1. 5 आणि 1 किती होणार? 6. 6 आणि 4 10. 10 आणि 1 11. 11 आणि 2 किती होणार? 13. म्हणजे हे किती होणार? -138. आणि प्लस मध्ये काय आहे? तर 18. चला आता काय करणार? एक संख्या मायनस मध्ये आहे, एक संख्या प्लस मध्ये आहे. तर मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या कोणती आहे? 138. तर मायनसचं चिन्ह देणार आपण. आणि काय करणार? तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा. काय होणार? बघा 138 मधून 18 गेले किती राहणार? 120. बघा ना 8तून 8 गेले शून्य, 3तून 1 गेला 2, आणि हे 1 जसेची तसे. म्हणजे याचं उत्तर किती येणार मित्रांनो? -120. समजलं? चला पुढचा पाहूया. बघा प्रश्न क्रमांक 10 किंवा उदाहरण क्रमांक 10 म्हणा, हा तुमच्यासाठी होमवर्क आहे मित्रांनो. कमेंट करून तुम्हाला याचं उत्तर सांगणे. प्रत्येकच गोष्टी मी सांगेन त्याला काही अर्थ नाही मित्रांनो. आता हे तुम्ही सोडवू शकता. एवढी तर आशा आहे मला. ठीक आहे. तर चला अशा पद्धतीने आपण काय प्लस मायनसचे नियम पाहिला. एकदा काय करून घेऊ तर त्यांना रिपीट करून घेऊ. बघा जर दोन्ही संख्या प्लस मध्ये असतील तर चिन्ह प्लसचा, आणि काय करणार आपण? बेरीज करणार. बरोबर आहे की नाही? जर एक संख्या प्लस मध्ये असेल आणि दुसरी संख्या जर मायनस मध्ये असेल, अशा वेळेस काय करणार? किंवा एक संख्या मायनस मध्ये आणि दुसरी संख्या प्लस मध्ये असेल, तर अशा वेळेस दोनांच्याही वेळेस नियम काय लागतो? सारखाच. काय करणार आपण? मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठ्या संख्येचा काय करतो? तर आपण चिन्ह देतो, आणि मोठ्या संख्येतून, मोठ्या संख्येतून काय करतो? तर वजा करतो. काय? तर लहान संख्या. बरोबर आहे. मग त्याच्यानंतर लास्टवाले नियम काय होतात? जर दोन्ही संख्या मायनस मध्ये असतील, दोन्ही संख्या मायनस मध्ये असतील, तर तेव्हा काय करतो आपण? मायनसचं चिन्ह देतो. चिन्ह कोणतं देतो मित्रांनो? मायनसचा. आणि दोन्ही संख्यांची काय करतो? तर बेरीज करतो.
दोन्ही संख्यांची काय करतो तर बेरीज करतो, किंवा दोन पेक्षा जास्तही असतील तरी आपण काय मायनसचं चिन्ह देतो आणि काय करतो तर बेरीज करतो. तर हे अशा पद्धतीने प्लस मायनसचे नियम होते मित्रांनो. आशा करतो तुम्हाला हे प्लस मायनसचे नियम समजले असतील. हे फक्त काय बेरीज वजाबाकीचे आहेत. बघा आपण जेवढे काही उदाहरण पाहिलं, बेरीज वजाबाकीचे दिसत होती आपल्याला, काही गुणाकार भागाकाराचे चिन्ह दिसत होतं का नाही. तर आता काय करायचे आहे आपल्याला, आता बघायचे आहेत गुणाकार आणि भागाकाराचे नियम. काय करायचे आहेत गुणाकार आणि भागाकाराचे नियम. गुणाकार आणि भागाकाराचे नियम सारखेच आहेत मित्रांनो, दोघांमध्ये काहीच फरक नाही. बघा आतापर्यंत जे नियम शिकला तसेच आहेत, फक्त बीच्यात तुम्हाला आता काही चिन्ह दिसणार तर गुणाकाराचा, हा चिन्ह महत्वाचा आहे. गुणाकार किंवा भागाकाराचे चिन्ह जेव्हापर्यंत दिसत नाही तेव्हापर्यंत आपण गुणाकार भागाकाराचे नियम लावणार नाही. तर चला आता पाहूया, आधी पाहूया गुणाकाराचे नियम. चला, गुणाकाराचे काय नियम म्हणतात आता ते चांगल्याने पाहून घेऊ. बघा, जर पहिली संख्या प्लस मध्ये असेल आणि दुसरी संख्या देखील प्लस मध्ये असेल तर बघा अशा वेळेस आपण चिन्ह प्लसचाच देणार मित्रांनो. चिन्ह कशाचं देणार, प्लसचाच देणार. आणि काय करणार तर गुणाकार करायचे आहे तर हमखास काय करणार तर याचा गुणाकारच करणार. बघा उदाहरण घेऊ आपण, उदाहरणाद्वारे चांगल्याने समजू. बघा आता बघा, जनरली आपण काय करतो संख्येच्या समोर प्लस लिहत नाही. जसे पहा 2 गुणिले 4 जर मला करायचे आहे, बघा हा पण प्लस मध्ये आहे आणि हा पण प्लस मध्ये आहे, त्याच्या समोर आपण चिन्ह लिहत नाही. तर याचा अर्थ काय होणार, 2 गुणिले 4 सिम्पली काय करतो आपण 8च करतो, म्हणजे उत्तर काय येणार +8 येणार. हे समजते तुम्हाला. पण जर पहा एक संख्या प्लस मध्ये असेल आणि दुसरी संख्या मायनस मध्ये असेल, किंवा पहिली संख्या मायनस मध्ये आणि दुसरी संख्या म्हणजे प्लस मध्ये असेल, तर अशा वेळेस नियम सारखेच आहेत मित्रांनो. बघा, जर गुणाकार करत असताना किंवा भागाकार करत असताना जर एक संख्या तुम्हाला मायनस मध्ये दिसली आणि दुसरी संख्या प्लस मध्ये असेल तर हमखास चिन्ह तुमच्या येणार मायनसचा, आणि करणार काही तर तुम्ही गुणाकार करणार. बघा काय होणार आहे, याचा उदाहरण घेऊ आपण. बघा हाच उदाहरण घेतो. बघा 2 गुणिले -4, बघा ब्रॅकेटमध्ये लिहून देणार, कारण की दोन्ही चिन्ह एकामेकात मिक्स नाही झाले पाहिजेत म्हणून ब्रॅकेट राहणार. बघा 2 गुणिला काय करणे आहे -4. बघा एक संख्या प्लस मध्ये आहे आणि दुसरी संख्या काय आहे मायनस मध्ये आहे, तर अशा वेळेस चिन्ह काय देणार आपण मायनसचाच. गुणाकार करत आहोत, बरं ठीक आहे, ते बेरीज वजा बाकीचे नियम ते वेगळे झाले आणि हे नियम वेगळे झाले. गुणाकार करत असताना जर एक संख्या प्लस मध्ये असेल आणि दुसरी संख्या मायनस मध्ये असेल तर चिन्ह कशाचा देणार आपण मायनसचा, आणि दोन्ही संख्येचा गुणाकार. 2 गुणिले 4 किती होणार 8 होणार, म्हणजे याचं उत्तर काय होणार -8. समजलं. चला आता पुढचा पहा, जर एक संख्या मायनस मध्ये आणि दुसरी संख्या प्लस मध्ये असेल तर अशा वेळेस काही चिन्ह मायनसच्याच येणार मित्रांनो, आणि काय होणार तर गुणाकार. काय होणार गुणाकार होणार. उदाहरण पहा, जसं पहा -6 गुणिले 3. बघा एक संख्या मायनस मध्ये आहे आणि दुसरी संख्या काय आहे तर प्लस मध्ये, तर अशा वेळेस चिन्ह कशाच्या मायनसचा. जर गुणाकार असेल आणि एक संख्या मायनस आणि दुसरी संख्या प्लस असेल तर चिन्ह हमखास कशाच्या मायनसचा, आणि दोन्ही संख्यांचा काय होणार गुणाकार. बघा 6 गुणिले 3 काय होणार तर 18, साइन 3 काय होणार 18, म्हणजे किती होणार तर -18. समजलं. चला आता याचा आखरी नियम काय आहे बघा, पहिली संख्या मायनस मध्ये असेल आणि दुसरी संख्या मायनस मध्ये असेल आणि करायचं काय आहे गुणाकार, तर अशा वेळेस तुमचं चिन्ह येणार मित्रांनो प्लसचा. हे गोष्ट लक्षात ठेवा. चिन्ह काय येणार प्लसचा, आणि करणार काय तर तुम्ही गुणाकारच, गुणाकारच करणार. बघा उदाहरण पाहू कसं होणार तर. बघा -5 गुणिला -8. काय केलं आपण -5 गुणिला -8. दोन्ही संख्या कशा आहेत मायनस मध्ये आहेत, दोन्ही संख्या कशा आहेत मायनस मध्ये आहेत, तर चिन्ह कशाचे येणार मित्रांनो प्लसचे येणार. चिन्ह कशाचे येणार प्लसचे येणार, आणि दोन्ही संख्येचा काय होणार तर गुणाकार होणार. 5 8 काय होणार तर 40, 5 8 40. समजलं. तर हे अशा पद्धतीने नियम आहेत मित्रांनो. चला आणखी याच्यावरती काहीतरी उदाहरण पाहू. हा बघा दोन्ही संख्या प्लस मध्ये आहेत, बरोबर आहे का नाही. दोन्ही संख्या कशात आहेत प्लस मध्ये आहेत, तर चिन्ह काय येणार प्लसचा चिन्ह, आणि 6 पंचे 30. हा तर नॉर्मल गुणाकारच झाला. इकडे पहा, एक संख्या मायनस मध्ये आहे दुसरी संख्या प्लस मध्ये आहे, करणी काय आहे गुणाकार, तर चिन्ह कशाचे येणार मायनसचा. जर एक संख्या मायनस मध्ये दुसरी प्लस मध्ये चिन्ह मायनसचा, दोन्ही संख्येचा गुणाकार काय होणार 6 पंचे 30, म्हणजे याचं उत्तर काय येणार -30. बघा तिसरा उदाहरण, दोन्ही संख्या कशात दिल्या आहेत मायनस मध्ये दिल्या आहेत मित्रांनो. दोन्ही संख्या मग मायनस मध्ये असेल तर चिन्ह कशाचे देणार आपण प्लसचा, आणि दोन्ही संख्यांचा काय होणार गुणाकार. 6 पंचे काय होणार तर 30, म्हणजे याचं उत्तर काय येणार +30 येणार.
समजलं? हे सोपे आहेत मित्रांनो. हे असेच नियम तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. बघा, सामोरचा घेण्यापेक्षा एक गोष्ट नोट करून देतो मी तुम्हाला. ती गोष्ट चांगल्याने लक्षात ठेवा. नोट. पहा, जो मायनस चिन्ह असते, हा मायनस चिन्ह असते, याला आपण दोन भागात डिवाइड करतो. कसं बघा, जर मायनस चिन्ह हा दोनच्या पटीत असेल, म्हणजे 2 वेळा आला असेल, 4 वेळा आला असेल, 6 वेळा आला असेल, 8 वेळा, असे करता करता काही 2च्या पाड्यात असेल किंवा पटीत असेल, तर अशा वेळेस म्हणजे बघा, 2 वेळा आलाय मायनस चिन्ह, 4 वेळा आलाय, 6 वेळा आहे, तर अशा वेळेस काय होणार मित्रांनो, चिन्ह तुम्ही प्लसचा देणार. चिन्ह काय देणार, तुम्ही प्लसचा देणार, आणि दोन्ही म्हणजे जेवढ्या काही संख्या असतील त्यांच्या काय करणार, तर तुम्ही गुणाकार करणार. जेवढ्या काही संख्या असतील त्यांच्या काय करणार, तर तुम्ही गुणाकार करणार. पण जर समजा हा जो मायनसचा चिन्ह आहे, हा जर 1 असेल, 3 असेल, 5 असेल, ठीक आहे, 7 असेल, असा पुढे जर असेल, बघा यांना आपण काय म्हणतो, समसंख्या, आणि यांना काय म्हणतो आपण, विषम संख्या. ज्या 2च्या पटीत असतात त्यांना समसंख्या, आणि जे 2च्या पटीत नसतात त्यांना काहीतरी विषम संख्या म्हणतो आपण. बघा, जर अशा पद्धतीने चिन्ह येत असतील, 1 वेळा येत असेल, 3 वेळा येत असेल, 5 वेळा येत असेल, तर अशा वेळेस बघा, आपण चिन्ह कोणता देणार, चिन्ह देणार मायनसचा, आणि काय करणार, तर त्या सर्व संख्यांचा करणार गुणाकार. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत मित्रांनो. जर 2च्या पटीत असेल तर चिन्ह प्लसचा द्यायचा, आणि काय करायचे, गुणाकार. जर 1च्या पटीत म्हणजे कसं, 1च्या पटीत नाही म्हणता येत आपल्याला, जर विषम असेल, 1 असेल, 3 असेल, 5 असेल, 7 असेल, अशा पद्धतीने असेल, तर काय मायनसचा चिन्ह आणि गुणाकार करणार. तर चला पुढची उदाहरणं पाहू. बघा, पुढची उदाहरणं तशीच आहेत. बघा, चिन्ह काय आहे, 3 वेळा मायनसचा चिन्ह दिलाय. चिन्ह किती वेळा आहे, 3 वेळा मायनसचा चिन्ह दिलाय. जर 3 वेळा मायनसचा चिन्ह असेल, तर काय करणार आपण, चिन्ह देणार मायनसचाच. आताच पाहिलं आपण, चिन्ह काय देणार, मायनसचा देणार, आणि सर्व संख्यांची काय करणार, तर गुणाकार करणार. बघा, 6 पंचे 30, 3 चौक 12, म्हणजे किती होणार, -120. ठीक आहे, तुम्ही असं पण सोडवू शकता याला, दोन दोनची जर पेअर केल्या तुम्ही, बघा, मायनस इंटू मायनस काय होणार, प्लस. याला मिटवून देतो. ठीक आहे, हा तर आपण डायरेक्ट उत्तर काढला ज्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने. जर आपण असा विचार केला, बघा, दोन दोनची पेअर बनवला, -6 गुणिला -5 काय होणार, +30. कारण की मायनस इंटू मायनस काय होते, प्लस, आणि हा इकडे गुणिला काय होणार, तर -4 होणार. बघा, एक संख्या मायनस मध्ये आहे, एक संख्या प्लस मध्ये आहे, गुणाकार करायचा आहे, हमखास चिन्ह कोणता, मायनसचा, आणि त्या संख्यांचा काय गुणाकार, 4 तिरी काय होणार, 12. बघा, आलं -120. तर असं करण्यापेक्षा शॉर्टमध्ये डायरेक्ट ते गोष्ट लक्षात ठेवा ना. जर बघा 2च्या पटीत असेल तर प्लस द्यायचा, आणि जर 2च्या पटीत नसेल तर काय द्यायचं, मायनस द्यायचं. आता बघा इथं किती वेळा आहे, 1 2 3 4, 4 वेळा मायनस आलाय, म्हणजे याचा अर्थ उत्तर कशामध्ये येणार, उत्तर येणार तुमच्या प्लस मध्ये. बरोबर आहे की नाही. आणि मग काय होणार, यांच्या गुणाकार. बघा, 4 तिरी 12, 12 दुनी 24, 24 एक 24, म्हणजे किती होणार, +24. ह्या प्रश्नाचं उत्तर किती येणार, +24. बिलकुल सोपी. चला, समजलं. चला, आता काय पाहिलं आपण, गुणाकाराचे नियम पाहिला. गुणाकाराचे नियम तुम्हाला चांगल्याने समजले मित्रांनो. आता काय करणार आपण, भागाकाराचे नियम पाहू. गुणाकाराचे आणि भागाकाराचे नियम बिलकुल सारखेच आहेत मित्रांनो. काय आहे बघा. बघा, जर दोन्ही संख्या प्लस मध्ये असेल तर चिन्ह द्यायचं प्लसचा, आणि काय करणार आपण, भागाकार करणार. ठीक आहे, पुढे उदाहरण आहेत तर त्या उदाहरणावरून समजू. जर एक संख्या प्लस मध्ये असेल, दुसरी संख्या मायनस मध्ये, भागाकार करायचा असेल तर चिन्ह तुम्ही देणार मायनसचा, आणि काय करणार, तर भागाकार करणार. बघा, एक संख्या मायनस मध्ये, दुसरी प्लस मध्ये, भागाकार करायचे आहे तर चिन्ह मायनसचा, आणि काय करणार तुम्ही, तर भागाकार करणार. बघा, दोन्ही संख्या मायनस मध्ये असतील तर चिन्ह देणार तुम्ही प्लसचा, आणि काय करणार, तर भागाकार करणार. बस, हे गोष्ट लक्षात ठेवा. दोन्ही संख्या प्लस मध्ये असतील, चिन्ह प्लसचा, आणि करणार काय तुम्ही, भागाकार. दोन्ही एक संख्या प्लस मध्ये, दुसरी मायनस मध्ये, चिन्ह मायनसचा, आणि करणार काय, तर भागाकार. एक संख्या मायनस मध्ये, दुसरी प्लस मध्ये, चिन्ह मायनसचा, आणि काय करणार, भागाकार. दोन्ही संख्या मायनस मध्ये, चिन्ह प्लसचा, काय करणार, भागाकार. उदाहरणं समोर आहेत मित्रांनो. बघा, 40/8 याचा अर्थ काय, भागाकार असत लिहितो ना, 40/8, ते टायपिंग मध्ये असंच येते मित्रांनो, 53. ठीक आहे. बघा, प्लस चिन्ह जनरली आपण देत नाही, म्हणजे दोन्ही संख्या प्लस मध्ये आहेत. दोन्ही संख्या प्लस मध्ये आहेत तर चिन्ह प्लसचे येणार, आणि भागाकार. बघा, 8×5 = 40, म्हणजे काय होणार, +5. याचा उत्तर. याचा अर्थ काय, -40/8
बघा एक संख्या मायनसमध्ये आहे आणि एक संख्या प्लसमध्ये आहे, तर अशा वेळेस चिन्ह कशाचं तर मायनसचा आणि दोन्ही संख्यांचा भागाकार. बघा 8 म्हणजे काय होणार तर 40 म्हणजे काय होणार तर -5 याचं उत्तर. बघा 40 भागीला -8. बघा एक संख्या प्लसमध्ये आणि एक संख्या मायनसमध्ये आहे, तर चिन्ह कशाचा देणार आपण मायनसचा आणि दोन्ही संख्येचा भागाकार काय होणार 8 पंचे 40 म्हणजे याचं उत्तर किती येणार -5. इकडे पहा -40 भागीला -8. बघा दोन्ही संख्या मायनसमध्ये आहेत तर चिन्ह कशाचा येणार प्लसचा. सामोर जाऊन मी काय म्हणणार मित्रांनो बघा मायनस मायनस कॅन्सल होतात. का बरं कॅन्सल होतात कारण की ते डायरेक्ट प्लस लिहितो आपण त्याला. म्हणून ते कॅन्सल शब्द हा वापरणार मी पुढे. तर याच्या पुढे जेव्हा कधी हे मायनस मायनसचं चिन्ह येणार तर आपण काय करणार त्यांना कॅन्सल करणार. कॅन्सल करणार म्हणजे का बरं कारण की प्लस होतेत म्हणून. मग काय होणार 8 पंचे 40 म्हणजे याचं उत्तर काय येणार प्लस आहे +5. समजलं तर हे अशा पद्धतीने नियम आहेत मित्रांनो. आणखी एक गोष्ट याच्यात एक नोट म्हणून लिहून घ्या. बघा हा जो असतो ना ब्रॅकेटचा अर्थ गुणाकार होतो मित्रांनो. ब्रॅकेटचा अर्थ काय होतो गुणाकार होतो. तर आपल्याला काय करावं लागतो याच्यात जसं बघा प्लस गुणीला मायनस करावा लागतो आधी. काय होणार प्लस गुणीला मायनस तर हमखास काय येणार मायनस आणि 4 जसाच्या तसा. त्याचा अर्थ काय होतो गुणाकार. प्लस इंटू मायनस काय होते मायनस तर काय येणार -4. बघा एक मायनस मध्ये आहे एक प्लस मध्ये आहे. मायनस गुणीला प्लस काय होते मायनस आणि 4 जसाचा तसा. बघा मायनस गुणीला मायनस ब्रॅकेटचा अर्थ काय होते गुणाकार. हे गोष्ट लक्षात ठेवा. मायनस गुणीला मायनस काय होते प्लस म्हणजे याचा अर्थ होणार +4. हे गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. समजलं? चला आजच्यासाठी एवढंच राहू देणार आपण मित्रांनो. एकदा रिपीट करून घेऊ कोणकोणत्या गोष्टी शिकला तर आपण आधी बेरीज व प्लस मायनसचे रूल शिकला आपण. ठीक आहे. प्लस मायनसचे रूल कशात तर बेरीज वजाबाकीमध्ये. बेरीज वजाबाकी. एकदा रिपीट करून देतो मी चांगल्याने पहा. बघा जर दोन्ही संख्या प्लस मध्ये असतील तर चिन्ह प्लसचा आणि काय करणार तुम्ही बेरीज करणार. बरोबर आहे का नाही. जर बघा एक चिन्ह प्लस मध्ये आणि दुसरा मायनस मध्ये किंवा एक मायनस मध्ये आणि दुसरा प्लस मध्ये जर अशा वेळेस असेल तर नियम दोघांना पण काहीतरी सारखे. चिन्ह कशाचा चिन्ह मोठ्या संख्येचा. मोठ्या संख्येचा काय घेणार तर आपण चिन्ह घेणार मित्रांनो आणि मोठ्या संख्येतून मोठी संख्येतून लहान संख्या काय करणार तर वजा वजा लहान संख्या. हा एक नियम होता. जर दोन्ही संख्या मायनस मध्ये असतील बघा याच्यात आपल्याला काही करणी नाही आहे बरं. गुणाकार भागाकाराचं चिन्ह दिसत आहे का बीजात तुम्हाला नाही. हा कॉमा दिसत आहे. कॉमाचा अर्थ होतो आणि ठीक आहे. तर एक म्हणजे एक संख्या मायनस मध्ये दुसरी संख्या मायनस मध्ये असेल तर अशा वेळेस चिन्ह काय करतो चिन्ह मायनसचा देतो आणि दोन्ही संख्यांची काय करतो तर बेरीज करतो. जर दोन किंवा दोन पेक्षा जास्त मायनसचे चिन्ह असेल तरी पण काय करतो आपण मायनसच्या चिन्ह आणि त्याचा काय करतो तर बेरीज करतो. समजलं. चला मग काहीतरी गुणाकार भागाकाराचे नियम पाहिला होता आपण. गुणाकार आणि भागाकाराचे नियम काय आहेत तर सारखेच आहेत. मी गुणाकाराचे नियम घेऊन सांगतो. बघा पहिली संख्या जर प्लस मध्ये असेल गुणीला जर दुसरी संख्या पण प्लस मध्ये असेल. बघा पहिली संख्या प्लस मध्ये दुसरी पण संख्या प्लस मध्ये आणि करायचे काय आहे गुणाकार. तर चिन्ह प्लसचा आणि पुढे काय करणार तर गुणाकार करणार तुम्ही. जर एक संख्या प्लस मध्ये असेल आणि दुसरी संख्या मायनस मध्ये असेल तर चिन्ह मायनसचा आणि काय करणार तुम्ही गुणाकार करणार. जर पहिली संख्या मायनस मध्ये असेल आणि दुसरी संख्या प्लस मध्ये असेल तर चिन्ह मायनसचा आणि करणार काही तर तुम्ही गुणाकार. जर दोन्ही संख्या मायनस मध्ये असतील तर चिन्ह कशाचा चिन्ह प्लसचा आणि करणार काही तर तुम्ही गुणाकार. आणि जर समजा दोनच्या पटीत जर काही असतील मायनस चिन्ह असतील तर काय करणार तुम्ही प्लसच्या चिन्ह द्याल आणि 1 3 5 7 अशा या पद्धतीने जर असेल तर काय द्याल तुम्ही मायनसच्या चिन्ह आणि गुणाकार कराल. ठीक आहे. याच्यातच काय घेऊ तर भागाकार पण घेऊन टाकू. भागाकाराचे पण नियम सारखे आहेत. जर पहिली संख्या प्लस असेल आणि दुसरी पण संख्या प्लस असेल आणि काय करायचे आहे भागाकार करायचे आहे तर चिन्ह कशाचा प्लसचा आणि करणार काय तुम्ही भागाकार. जर पहिली संख्या प्लस मध्ये असेल आणि दुसरी संख्या मायनस मध्ये आणि करायचं काय आहे आपल्याला भागाकार करायचे आहे तर चिन्ह कशाच्या मायनसचा आणि काय कराल तुम्ही भागाकार. जर पहिली संख्या मायनस मध्ये आणि दुसरी संख्या जर प्लस मध्ये असेल तर चिन्ह कशाचं देणार मायनसचा आणि कराल काय तर तुम्ही भागाकार. जर दोन्ही संख्या मायनस मध्ये असतील दोन्ही संख्या जर काही मायनस मध्ये असतील तर चिन्ह कशाचं देणार तुम्ही चिन्ह देणार प्लसच्या आणि दोन्ही संख्यांच्या काय करणार तर भागाकार करणार. बस हे नियम आहेत मित्रांनो. जर हे नियम तुम्ही पाठांतर केले तर समजून घ्या अर्ध मॅथ तुम्हाला असंच समजते.
ह्याच नियमवरती भरपूर काही गोष्टी डिपेंड करतात मित्रांनो. ठीक आहे, तर चला आजच्यासाठी एवढंच राहू देऊ. PDF साठी काय करायचे आहे तुम्हाला, डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तर ते तुम्हाला जॉईन करून घ्यायचे आहे. तर चला मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच राहू देऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र.